नमस्कार महाराष्ट्र, मी आकाश कुंभार, संभाजी टेलिफिल्म प्रस्तुत द एके टॉक या मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्या बरोबर आज फार एक स्पेशल गेस्ट आहे, माझी जुनी मैत्रीण म्हणता येईल, आणि जी मैत्रीण गेले 10 वर्ष झालं मला एक आर्टिस्ट म्हणून पाहत आहे, आणि त्या आर्टिस्ट मध्ये पण खूप सारे असे व्हेरिएशन आहे। त्यामध्ये एक ऍक्टर पण आहे, एक फोटोग्राफर पण आहे। एके टॉक्स। आज आपल्या बरोबर आहे प्राजक्ता हनमगर। प्राजक्ता, कशा आहेस? नमस्कार सगळ्यांना। खूप छान वाटतंय, कारण मी आकाशला सगळ्या स्टेज मध्ये पाहिलेलं आहे। आकाश, तुला आठवतंय आपण पहिला फोटोशूट केला तेव्हा तू खूप लहान होतास, म्हणजे आताही तो लहानच आहे, पण तेव्हा तो खूपच बच्चू होता। आणि 10 वर्ष झाले त्या फोटोशूटला आमच्या। आणि एक दिवस एका मुलाचा मला घाईघाईत फोन आला, हॅलो, मला तुमच्याबरोबर फोटोशूट करायचंय, आणि फोन ठेवला त्याने। आणि मग मी त्याला कॉल बॅक केलं की अरे पुढचं बोल ना, कधी करायचंय, कसं करायचंय, तर त्याने घाबरून फोन ठेवला होता। आणि मग आपण आपलं 10 वर्षापूर्वी पहिलं फोटोशूट केलं, आणि जे कमाल झालं होतं। आणि मग त्यानंतर बऱ्याचदा आकाशने माझे फोटो काढले। मग मी आकाशचा फोटोग्राफर, ते अभिनेता, ते निर्माता, ते आता तो पॉडकास्ट शो होस्ट करतोय, त्याचं तुझ्या त्या फोटोग्राफीच्या वर्ल्ड रेकॉर्डला पण मी होते। हा, सो त्याचा इतका छान मोठा प्रवास गेल्या 10 वर्षातला मी फार जवळून पाहिलाय। आकाश अगदीच लहान भावासारखा आहे माझ्या, म्हणजे मी त्याचं जसं कौतुक करू शकते तसं हक्काने आकाशला ओरडू शकते। आणि आज आकाशने असा इतका सुंदर स्टुडिओ स्वतःचा तयार केलेला आहे, आणि स्वतःचा शो सुरू केलेला आहे। सो मला खूप छान वाटतंय, कौतुक वाटतंय आकाशचं। आय मीन, मी एक प्रेक्षकांना सांगेल आवर्जून की ह्या पॉडकास्ट शो मध्ये मराठी फिल्म इंडस्ट्री मधून एक पहिली ऍक्ट्रेस असेल जिच्या बरोबर मी आज पॉडकास्ट करतोय। सो द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो साठी फार एक मोठी गोष्ट आहे तू इथं आल्याबद्दल। मी येणारच होते, म्हणजे हा हक्काचा शो आहे। हा शो असा होता माझ्यासाठी की आज मला करायचंय, चल आपण करूयात, इतका हक्काचा शो आहे मला असं वाटतं। अर्थातच आपण इतके दिवस झालं प्लॅन करत होतो, आणि फायनली आज तो मुहूर्त इथे आलेला आहे। आणि एक स्पेशल गोष्ट म्हणजे तुझी फिल्म, त्याबद्दल आपण नंतर बोलूच, पण काय चालू आहे आयुष्यात? खूप गोष्टी सुरू आहेत, जसं की मुलगी 2 वर्षाची झालेली आहे, त्यामुळे मी थोडी रिकामी झालेली आहे, आणि माझ्या गोष्टींकडे मी पुन्हा एकदा लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे। ती वर्षाची व्हायच्या आधीपासूनच माझी कामं सुरू झाली होती, आणि तिने या सगळ्या गोष्टींना छान ऍडजस्ट करून घेतलंय। तर पुन्हा एकदा माझी कामं, प्रवास, इव्हेंट्स, दौरे, शूटिंग, हे सगळं छान, वाचन, लिखाण, हे सगळं छान सुरू झालेलं आहे। अर्थातच, म्हणजे मी एक आर्टिस्ट म्हणून तुझी जर्नी पाहतच असतो जवळून। आय मीन, माझी एक फिल्म झाली, मला लोक आजही विचारतात अरे पुढे कोणती फिल्म करतोय? मी त्यांना आमिर खानचं उदाहरण देतो, अरे मी वर्षाला एक फिल्म करतो। पण त्यांना काय सांगू, या फिल्म इंडस्ट्रीचा गडद अंधारात मी एक म्हणजे झाकून गेलेला एक पार्ट आहे, तो म्हणजे आकाश कुंभार। बट एनिवेज, खूप छान चालू आहे तुझ्या आयुष्यात, खूप काही ऍक्टिव्हिटीज। कसं, म्हणजे कुठून ही सुरुवात केली? बहुतेक मुंबईमधून तुझ्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात झाली होती, बरोबर? आधीच, म्हणजे माझं कॉलेज सुरू व्हायच्या आधीपासूनच सुरुवात लवकर झाली, आणि कामातून कामं मिळत गेली। आणि कुठला रोल करायला आवडेल वगैरे असं मला विचारतात, तर मी दरवेळेला हे उत्तर देते, माझे वडील प्रोड्युसर नाही आहेत। त्यामुळे जे काम माझ्याकडे आलं आकाश, ते मी छान करत गेले, आणि मला कामातून काम मिळत गेलं कायम। बरोबर। आणि तूही असा निराश होऊ नकोस कामाच्या बाबतीत। कधी कधी इथे ना रेग्युलरली सगळं इरेग्युलर आहे, सो हा या क्षेत्राचा भाग आहे। सो कधीतरी आपल्याकडे खूप कामं असतात, कधीतरी आपल्याकडे काम नसतं, कधीतरी आपल्याकडे काम येतं पण आपल्याला ते करायचं नसतं, कारण आपल्या मनाजोगं नसतं। सो अशा खूप गोष्टी असतात। तर ऍक्च्युली माझं काय आहे ना, मला असं वाटतं की काम नसलं तरी चालेल, पण ते जे काही राजकारण चालतं ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये, ते फार चुकीचं चालतं असं मला वाटतं। अरे पण ते सगळीकडे आहे। आपण किती दिवस ते सगळीकडे करिअर संपेल एवढं तर नको, पण त्याला
तू आता काय म्हणतात, आता एक फिल्म आहे ना, एक फिल्म तुझ्या नावावर आहे, सो तू आता हे बोलतोयस, पण हे सगळीकडे आहे आणि हळूहळू ना आपल्याला पण कळतं की या सगळ्या गोष्टींना कसं तोंड द्यायचं, या सगळ्या गोष्टी कशा सांभाळून घ्यायच्या, हँडल करायच्या, आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तरी आपण पुढे कसं जायचं हे आपोआप आपल्याला कळतं आपोआप. बरोबर, अर्थातच बघू स्ट्रगल चालू असेल पुढे पण ऍक्टिंग साठी. पण एके टॉकचे काही पॉडकास्ट पाहिले त्याच्या आधी? हा, पाहिलेत. कोणता तुझा फेवरेट कोणता आहे? सगळेच चांगले करतोयस तू. हिंदी का मराठी? दोन्ही, पण सगळेच चांगले करतोयस तू. थँक्यू. फेवरेट हा असेल ना? म्हणजे सध्या युट्यूब वरती आहेस का टीव्ही चॅनल वरती न्यूज पाहती, पॉलिटिकल न्यूज? दोन्ही. न्यूज मी म्हणजे काय म्हणतात सोशल मीडियावर जितक्या कळतात मला, कारण आता माझी मुलगी लहान असल्यामुळे मी फार घरी टीव्ही लावत नाही, त्यामुळे टीव्ही बघणं माझं फार होत नाही. पण सोशल मीडियावरून ज्या आपल्याला रोज न्यूज कळतात, मी वर्तमानपत्र मात्र रोज वाचते आणि माझ्या घरी 4-4 वर्तमानपत्र येतात अजूनही. सो मी जरा ओल्ड स्कूल आहे या बाबतीत, त्यामुळे पण मला माहिती असतं आजूबाजूला काय चाललंय, आणि मला असं वाटतं हे सगळ्यांनाच किमान माहिती असावं की सद्यस्थितीला आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे. बरोबर. मी सध्या वर्तमानपत्र कमी वाचत आहे, पण काय चालू वर्तमानपत्रातही त्याच राजकारणाच्या बातम्या असतात का काही वेगळं? हो, तसंच आहे सगळं आता. तिकडे पण तेच का? हा, म्हणजे आहे. कलाकारांसाठी काही पेज वगैरे आहे का तिथे? हो, आपल्या येतात ना चित्रपटांच्या, कुठे लागले ते येतात, नाटकांच्या जाहिराती, चित्रपटांच्या जाहिराती, कोणाचे नवीन काही वर्तमानपत्राचे काही दिवस राखून ठेवलेले असतात की मग नवीन कोणाचं काय येत आहे, किंवा आणखीन वेगळ्या काही बातम्या कलाक्षेत्राशी संबंधित, अशी अजूनही पानं आहेत. बरोबर बरोबर बरोबर. अर्थातच जसं आपण पुन्हा एकदा मुंबईत येऊ, करिअरची जी स्टार्टिंग आहे ती कधी झाली होती? म्हणजे आय गेस तुम्हाला सांगितलं होतं काही 2005 तू पहिला काहीतरी प्रोजेक्ट केला होता. 3ला. बरोबर. घडलंय तशी टेलिव्हिजनची सुरुवात घडलंय बिघडल्याने झाली माझी. घडलंय बिघडलंय नावाची मालिका होती श्रीरंग गोडबोले यांची, इंडियन मॅजिक आयची. तर त्या मालिकेमध्ये पण कॉमेडी कॅरेक्टर. हा, त्यात ती मालिका अशी होती की नवनवीन एपिसोड्स असायचे रोज, आणि सद्यस्थितीवर आज काय झालंय, आता ह्या आठवड्यात काय चालू आहे याच्यावर ते भाष्य करायची मालिका. तर मला असं वाटतं तेव्हापासूनच मला भाष्य करायची सवय लागली असेल किंवा तो तिरकसपण आला असेल त्या गोष्टींकडे बघायचा. माझी मैत्रीण म्हणून पण, आणि मी तुला जसं सांगितलं प्रेक्षकांना की मी एवढे वर्ष झालं तुला पाहतोय, अर्थातच तुझ्या घरच्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो. बरोबर. एक असतं ना प्रत्येकाच्या घरात की एक डॉक्टर, इंजिनियर आपला मुलगा किंवा मुलगी झाली पाहिजे. तर म्हणजे त्या काळी घरच्यांना काही कन्व्हिन्स करायला लागलं होतं का? नाही करायला लागलं होतं कन्व्हिन्स. मला असं वाटतं ह्याला कारणीभूत माझा थोडा आत्मविश्वास पण असेल की मी त्यांना पटवून देऊ शकले असेन. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला वाटतात त्या गोष्टी आपण पटवून नाही देऊ शकत, किंवा आपल्याला ते पटवायला लागल्या सतत तर आपल्याला आपली चिडचिड होते. तर मी ह्या दोन्ही गोष्टी होऊ दिल्या नाहीत, आणि मी बरोबरीने शिक्षण घेत होते. आकाश, मला असं कायम वाटतं की कुणाचाही एक प्लॅन बी रेडी असला पाहिजे तुमच्याकडे, की हे नाही झालं तर काय, तर मी हे करेन. तर ते माझं कायमच व्यवस्थित असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांना असं वाटलं असेल की ही जे करेन ते बरंच करेन. बरोबर. तर मला विरोध नाही झाला अजिबात. पण माझ्यावर हे काय म्हणतात असं होतं त्यांचं की नाही, शिक्षण नाही थांबलं पाहिजे या सगळ्यात, किंवा तू शिक्षण त्याच लेवलनी घेतलं पाहिजेस, तितक्याच इंटरेस्टनी घेतलं पाहिजेस, आणि तितकंच चांगलं घेतलं पाहिजे की तुला त्याचा पुढे उपयोग होईल. बरोबर. म्हणजे लहानपणापासूनच तो एक विश्वास होता तुझ्यावरती घरच्यांचा की बाबा ही काहीतरी करेन. कारण मी काय म्हणायचं, मी प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे आपल्याला विचारतात ना मोठेपणी काय होणार तू, तर मी प्रसिद्ध असं म्हणायचं. वाव, खूप छान. आय मीन घरच्यांची काय रिएक्शन होती ज्यावेळेस तुला फर्स्ट फिल्म म्हणता येईल किंवा सिरियल मिळाली? नाही, शांत होते. माझ्या घरच्यांना तू ओळखतोस आकाश, ते मला अत्यंत जमिनीवर ठेवण्याचं काम रोज करतात. बरोबर. आणि ते गरजेचं आहे. आपल्याला कोणीतरी जमिनीवर बांधून ठेवलं पाहिजे, नाहीतर आपण फार उडतो. तर ते शांत आहेत फार. माझ्या सगळीच घरची लोक रिलॅक्स होते. फिल्म प्रीमियरला आले होते? कधीच नाही. ते अजून एकदाही माझ्या कुठल्याही शूटिंगला आलेले नाहीयेत, माझ्या कुठल्याही चित्रपटाच्या प्रीमियरला आलेले नाहीये. फिल्म तरी पाहतात? फिल्म पाहतात, पण ते असं कुठे प्रीमियरला आलेत किंवा कुठल्या तरी शूटिंग पाहायला आलेत आणि सगळ्यांना भेटलेत असं कधीच होत नाही कोणीच. बरोबर. आणि तू जसं मगाशी सांगितलं की स्टार्टिंगचा मुंबईचा प्रवास, थोडं काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल? मला ना असं स्ट्रगल स्टोरीज फार, म्हणजे मला स्ट्रगल हा शब्दच आवडत नाही अजिबात आकाश. मला असं वाटतं की
त्या कुठल्याही क्षेत्रात येण्यासाठीचे ते प्रयत्न असतात ना. जसं मला नोकरी करायची आहे तर त्या नोकरी करण्याला काय गरजेचं आहे ते शिक्षण मी घेतो, हे माझे प्रयत्न असतात. तसं जर मला अभिनय करायचा आहे किंवा या क्षेत्राशी संबंधित काही गोष्टी करायच्या असतील तर त्याची माहिती करून घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे मी कधीतरी एक मिक्सर दुरुस्त केला होता किंवा मी ट्यूबलाईट लावली आहे घरातली म्हणून तू त्या संबंधित सगळी कामं वायरिंगची करू शकतोस असं नाही ना, तुला त्याची माहिती करून घ्यावी लागते. बरोबर. तर मी कधीतरी एकदा वेशभूषा स्पर्धेत पहिला नंबर आला होता माझा म्हणून मी पटकन कामच करेन असं नसतं ना. त्याचा एक प्रवास असतो, त्याची एक माहिती असते, त्याची एक पद्धत असते. तर ना शिकून घेण्याची वृत्ती असेल ना तुमची तर तुम्ही पुढे जाता असं माझं म्हणणं आहे. बरोबर. तर ती तुमची जी शिकण्याची वृत्ती आहे, स्वतःला विद्यार्थी समजण्याची जी वृत्ती आहे ती कायम सगळीकडे तुम्ही बाणवलीत ना अंगी किंवा डोळे जरा उघडे ठेवलेत ना तर मला असं वाटतं तुमचा पुढे जायचा प्रवास खूप सोपा होतो. अर्थातच प्राजक्ता. आय मीन जवळपास 2005 तू सांगितलं 2003 पासून तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. काय वाटते की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही गोष्टी चेंज झाल्या पाहिजेत ज्या बॉलिवूड फिल्म मध्ये आय मीन आज आपण पाहतोय की साऊथचे जे डिरेक्टर्स आहेत ते बॉलिवूड फिल्म मध्ये वगैरे पण बरेच आर्टिस्ट लोकांना घेऊन काम करतात, बरोबर. तर तुला असं काय वाटतं की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय चेंज आला पाहिजे की जेणेकरून मराठी इंडस्ट्री एक म्हणतो ना की मराठी प्रेक्षक थिएटर मध्ये जात नाही, बरोबर. बजेट हा कायमच आपल्याकडे मुद्दा असतो, पण कमी बजेटमध्ये पण चांगल्या फिल्म्स आपल्याकडे झालेल्या आहेत. कंटेंट पण असं म्हणायला गेलं तर मराठीत खूप चांगले कंटेंट आहेत असंही लोक म्हणतात, चांगले विषय आहेत. मला असं वाटतं हाताळल्या जाण्याची पद्धत म्हणजे काही साऊथ फिल्म आपल्याला खूप आवडतात तर आपल्याला त्यांची हाताळणी आवडते. आपल्याला ना पाहताना त्यांचे हिरो त्यांच्या हिरोईन्स आपल्यातल्या वाटतात. तर मला असं वाटतं की तो ना त्यांच्या बरोबरच्या कनेक्टचा मुद्दा आहे आपला, बरोबर. की आपल्याला ते विषय तर आवडतात, त्यांचं सादरीकरण आवडतं, पण त्यांच्यातल्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या खूप आपल्या वाटतात, बरोबर. तर मला असं वाटतं की तो एक वास्तववादीपणा आला पाहिजे आपल्याकडे, बरोबर. अर्थातच मी पण ज्या फिल्म मध्ये काम केलं मलाही तिथे असं कुठे म्हणजे काळे रोल पण गोऱ्याच हिरोईन करणार, गोरे रोल पण गोऱ्याच हिरोईन करणार. म्हणजे आता हे काही जणांना कसं तरी वाटू शकतं ऐकायला, पण मला असं काय वाटतं म्हणजे हे काहीतरी पर्सनल अनुभव दिसतो. नाही किंवा एक ठसा. मी प्राजक्ता विनोदी भूमिका करते तर प्राजक्ताला विनोदी भूमिकांसाठीच विचारायचं, मग जेव्हा सिरियस रोलची कास्टिंग होतात तेव्हा तिचं नावच घ्यायचं नाही. मला असं वाटतं हे शिक्के मारले जातात फार. तर म्हणजे ह्या पलीकडे जाऊन मी काम करू शकते किंवा दुसरं कुणीही काम करू शकतो, बरोबर बरोबर बरोबर. सो थोडा दृष्टिकोन व्यापक पाहिजे आपल्या इथे, असं मला कायम वाटतं. जसं तू आता जसं सांगितलं की बजेट वाईज काय आय मीन मी पण जसं एका फिल्म मध्ये काम केलं, मी आता बोललो तुला की मलाही कुठेतरी जाणवलं की फिल्मचं जे बजेट आहे ते पण काही डिरेक्टर आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना चांगलं बजेट मिळूनही ते काही त्या प्रकारचा कॉन्टेंट म्हणता येईल किंवा त्या प्रकारची फिल्म क्रिएट करू शकत नाहीये. नाही, आता हा पर्सनल मुद्दा, हा वादग्रस्त मुद्दा, ह्याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही कारण मी काही दिग्दर्शक नाही, मी काही निर्माता नाही. त्यामुळे त्या शूज मध्ये माझे पायच नाहीयेत तर ते रुततायत का, ते कम्फर्टेबल आहेत का, ते मला छान दिसतायत का, हे मला माहितच नाही. वादग्रस्त बोलण्यापेक्षा मला असं वाटतं हे माझं पर्सनल मत आहे की बाबा मला तो कॉन्टेंट आवडला नाही, बरोबर. तुला ऑब्व्हियसली तुझं पण एक मत असेल, वैयक्तिक मत, पण प्रेक्षक म्हणून नाही आवडला तर आपण ते नाही न बघायचा हक्क आपल्याकडे असतोच की, आणि हल्ली प्रेक्षक तो बजावतात. एक्झॅक्टली. म्हणजे हल्ली प्रेक्षकही काही मूर्ख राहिलेले नाहीयेत की तुम्ही काही द्याल आणि ते म्हणतील हा छान आहे, असं नाही राहिलंय. कारण आता प्रेक्षक सगळ्या पद्धतीचे सिनेमे बघतात, सगळ्या भाषातले सिनेमे बघतात, त्यामुळे हा फरक त्यांच्या मर्यादा राहिली नाही राहिली. त्यामुळे त्यांनाही माहितीये की आपल्याला काय बघायला पाहिजे आणि काय बघायला नको. बरोबर बरोबर. काही म्युझिक व्हिडिओ वगैरे करायचं काही प्लॅन आहे आता? काही छान आलं तर करेन की. हा तू किती करत असतोस आणि हा माझ्याबरोबर फक्त प्लॅनिंग करतो की आपण हा करूयात, आपण तो करूयात, आणि ते काही प्रत्यक्षात येत नाही. तर हा प्रश्नच तू चुकीचा विचारलेला आहेस. नाही, लवकरच करू काही. हे बघ, मी हे करणार नाही असं काही माझं म्हणणं नाही. मी विनोदी भूमिकाच करणार असंही माझं काही म्हणणं नाहीये. पण आपल्याकडे एक मी म्हंटल ना, छाप उमटली की उमटली, तर मला उलट ती पुसायला आवडेल. की तू सोशल मीडियावरती पण फार ऍक्टिव्ह असते, बरोबर. हा जोक आहे का, हा टोमणा आहे मला. आपण ह्याच्यावरती कारण
आकाश मला खूप सांगत असतो प्राजक्ता हे टाक, प्राजक्ता ते टाक, हे कर ते कर, आणि मी एक मठ्ठ बाई या बाबतीतली. पण तू तसं आय मीन थोडं इनिशिएटिव्ह तरी घेत असते ना. म्हणजे मला असं वाटतं की मी काय करते हे पोहोचवावं लोकांपर्यंत, पण मी रोज चहा प्यायला का कॉफी प्यायली हे कळणं गरजेचं नाहीये फार. मी कुठलं पुस्तक वाचलंय आणि त्यात काय आहे, मी कुठलं पुस्तक वाचलंय आणि त्यात काय हे कळणं गरजेचं आहे, कारण ते पोहोचवणं गरजेचं आहे. तर ज्या गोष्टी पोहोचवायला पाहिजेत त्या मी नक्की पोहोचवते, पण एक सतत मी काय करतेय पहा असा माझा स्वभावच नाही. मी तशी प्रायव्हेट पर्सन आहे, तुला माहिती आहे. बरोबर. आय मीन फेसबुक का इंस्टाग्राम जास्त युज करते? फेसबुक करते, कारण खूप महाराष्ट्रभरची माणसं तिथे कनेक्टेड आहेत माझ्या बरोबर. ते पाहतात मी काय करतेय आणि ते तिथे रिॲक्ट पण होतात. बरोबर, की कसं चाललंय हे, काय चाललंय. बरोबर. आणि ते फक्त माझ्या कामांबद्दल नाही, ते मी वाचलेल्या पुस्तकांवर रिॲक्ट होतात, ते मी काहीतरी सांगतेय त्यावर रिॲक्ट होतात. त्यामुळे फेसबुक जरा जास्त अर्थातच. आणि आपल्या डेली अपडेट आपण आजकाल आय मीन एक नवीनच प्लॅटफॉर्म मिळालाय की आधी या गोष्टी नव्हत्या, सोशल मीडिया वगैरे. बरोबर. डेली ऍक्टिव्हिटीज, डेली अपडेट लोकांपर्यंत जाण्यासाठी एक खूप छान असं माध्यम म्हणता येईल. दुधारी आहे ते माध्यम. छान पण आहे आणि छान नाही पण आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी पोहोचवणं गरजेचं नसतं. बरोबर. ज्या गरजेच्या आहेत त्याच गोष्टी पोहोचवल्या गेल्या पाहिजे, त्या मताची मी आहे. त्यामुळे सतत त्याचा खूप वापर हा मला जरा अंगावर येणार आहे. पण ते माध्यम असं आहे की तुम्ही जर तिथे सतत ऍक्टिव्ह असाल, तिथे सतत पोस्ट करत असाल, तरच तुमची ग्रोथ होणार आहे. ती ग्रोथ म्हणजे काय आहे, तर तुमचे मग फॉलोअर्स किती आहेत, आणि मग ते फॉलोअर्स इतके आहेत म्हणून ह्याला काम देऊयात का. पण मला तोच प्रश्न होता ऍक्च्युली. पण त्याला काम येतंय का हा मुद्दाच गौण होतो ना मग इकडे. बरोबर. पण तसं नसलं पाहिजे ना. म्हणजे मला 1 फॉलोअर आहे म्हणून मला काम येत नाही का, आणि तुला 100 आहेत म्हणून तुला येतंय का. बरोबर. तर ज्या गोष्टींवर काम मिळालं पाहिजे त्याच गोष्टींवर काम मिळालं पाहिजे. बरोबर. मला असं वाटतं. अर्थातच. इव्हन माझा प्रश्न हाच होता की आजकाल टॅलेंट खूप कमी पाहतात. पहिलं जर विचारत बाबा तुझे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत वगैरे वगैरे, फॅन फॉलोईंग किती आहे. मला पण ज्यावेळेस पॉडकास्ट साठी लोक अप्रोच करत असतात ना, ते विचारतात की तुझे सबस्क्रायबर किती आहेत युट्यूब वरती. मग आम्ही आमचं फ्री मध्ये पॉडकास्ट करून देतो. अरे फ्री मध्ये कशाला करू तुमचा पॉडकास्ट. म्हणजे मी असं असतो ना की जसं मगाशी मी तुला सांगितलं की मी फ्री मध्ये कोणत्या गोष्टी करत नाही. माझ्या क्रायटेरियामध्ये कसं असतं की बाबा माझा जो गेस्ट आहे ना त्यांनी त्याच्या क्षेत्रात काही ना काहीतरी केलेलं पाहिजे. आय मीन अचिव्हमेंट एक म्हणू शकतो आपण. बरोबर. असं नाहीये की प्रत्येक गोष्ट पैशानीच पाहिली पाहिजे. बरोबर. की फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबरनी पाहिली पाहिजे. बरोबर. तर ह्या प्रकारची मेंटॅलिटी फार आय मीन चुकीच्या दिशेने चालू आहे. बरोबर. तर तुझं काय म्हणणं आहे की आजकालच्या डिरेक्टरनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? नाही दिलं पाहिजे. कारण मी सोबत काम करताना असे काही चांगले फॉलोअर्स असलेल्या लोकांबरोबर काम केलं की ज्यांना 2 वाक्य धड बोलता येत नाहीयेत. बरोबर. आणि मग त्यात फार वेळ जातोय. तर माझं असं म्हणणं आहे त्यापेक्षा मग कुठल्या मुलाला वेगळ्या खरंच काम येतंय त्याला काम मिळालं पाहिजे या मताची. बरोबर. मी जरी सोशल मीडिया वापरत असले तरी मी त्याचा वापर अतिशय कमी आणि योग्य तेवढाच करते, आणि तो तेवढाच केला गेला पाहिजे प्रत्येकाने या मताची मी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं काम पाहूनच तुम्हाला काम मिळालं पाहिजे, फॉलोअर्स पाहून नक्की नाही. बरोबर. अर्थात. आणि एक फिल्म करण्यासाठी किंवा सिरियल करण्यासाठी थिएटर तेवढंच महत्वाचं आहे. अगदी काहीही करण्यासाठी थिएटर महत्वाचं आहे. मला असं वाटतं की तो बेस आहे. म्हणजे मला 2+2 4 हे माहितीच नसतील तर मी पुढची क्लिष्ट गणितं कशी सोडवणार. म्हणूनच आपल्याला आधी पाढेपाठ करा सांगितलं जातं, आकडेमोड शिकवली जाते. तर थिएटर हे बेस आहे रे सगळ्याचा. म्हणजे कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, कसा आवाज पोहोचवायचा, कसा आवाज लावायचा, कुठल्या व्यक्तिरेखेला कसा कुठल्या पद्धतीचा आवाज वापरायचा, हे सगळं थिएटरच शिकवतं ना तुम्हाला. आणि ते कायमस्वरूपी असतं ना काम करताना तुमच्या बरोबर. तर मला असं वाटतं की नाही, थिएटर करणं सुरुवातीच्या काळात खूप गरजेचं आहे. एकांकिका नाटकं केलीच पाहिजेत. म्हणजे डिरेक्टली मला काही याच्यावर बोलायचं नाही, म्हणजे करतही असतील कामं येऊन सिरियल मध्ये लगा, पण मला असं वाटतं की नाही, थिएटर करा. आजकाल महाराष्ट्रातही खूप काही नाटकं चालू आहेत. म्हणजे सकाळी न्यूजला पाहिलं की संध्याकाळी पण तीच नाटकं चालू असतात. त्या मुद्द्यावरती येऊच आपण, पण त्याआधी आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊ. काय सांगशील तुझ्या नवीन फिल्म बद्दल? 19 तारखेला आकाश माझा चित्रपट येतोय, राजकारण गेलं मिशीत. राजकारण गेलं मिशीत. रारम बोराडे सर
ज्येष्ठ साहित्यिक, त्यांची मूळ कथा आहे. आणि योगेश शिरसाठ आणि समीर तौर यांनी कथाविस्तार आणि संवाद केलेले आहेत या चित्रपटाचे. आणि मच्छिंद्र लंके, सुरेश पठारे, त्रिशला देशमाने आणि शिल्पा अनासपुरे असे आमचे 4 निर्माते आहेत. मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत पण आहे आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्याने पेललेली आहे. आणि सुरेश देशमाने आमचे कॅमेरामन आहेत, डीओपी आहेत. सो अशी सगळी टीम आहे आणि खूप मराठवाडा टीम आहे आमची, आकाश. बरोबर. आणि त्याच बोलीतला चित्रपट आहे अर्थात, मकरंद दादा असल्यामुळे. आणि सगळेच मराठवाड्यातले छान उत्तमोत्तम कलाकार मकरंद दादाने असे निवडून घेतलेले आहेत. आणि एक छान राजकीय व्यंगचित्रात्मक भाष्य करणारा चित्रपट आहे. पण खूप काही ऐकलंय या फिल्म बद्दल. आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील की मराठी प्रेक्षकांनी थिएटर मध्ये जाऊन ही फिल्म का पाहिली पाहिजे? कारण आता खरं एक छान राजकारणाचा माहोल आहे आणि आमचा चित्रपट पण राजकारणावर आधारित आहे. फक्त आमचा चित्रपट कुणाला दुखावणारा नाहीये, कुणाची बाजू घेणारा नाहीये. हा प्रवृत्तींवर भाष्य करणारा चित्रपट आहे. तर तुम्हाला जे हवं आहे मनोरंजन 2 तास, ते आमचा चित्रपट नक्की देणार आहे. बरोबर. तर त्यामुळे हा चित्रपट आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पाहावा अशी माझी खूप इच्छा आहे. जसं तू सांगितलं, एक दिग्दर्शक म्हणून मकरंद दादांबरोबर तू काम केलंय, एक आर्टिस्ट म्हणून पण, एक कलाकार म्हणून पण तू काम केलंय. कसा होता तो अनुभव? कलाकार म्हणून मी आधी त्याच्याबरोबर बऱ्याच वेळेला काम केलंय, त्यामुळे सहकलाकार म्हणून मला कायमच मजा येते. दिग्दर्शक म्हणूनही मी, म्हणजे तो दिग्दर्शक म्हणूनही तितकाच सोप्पा आहे जितका तो सहकलाकार म्हणून सोप्पा आहे. त्यामुळे मला खूपच मजा आली आहे. म्हणजे आमचा चित्रपट संपला इतक्या सहज आमचं काम झालेलं आहे चित्रपट. बरोबर. ही फिल्म महाराष्ट्रात रिलीज होतीये का, आय मीन बाहेर पण कुठे होती? आता तर ती 19 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात. आणि थिएटर रिलीज का, आय मीन ओटीटी? थिएटर रिलीज होतीये. आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात होतीये. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात जिथे तुम्हाला जवळ आहे, लांब आहे, आवर्जून जा आणि चित्रपट पहा. या फिल्म मध्ये काही सॉंग्स वगैरे आहे? चित्रपटात 1-2 गाणी आहेत, त्यातली एक लावणी आहे. ती पण छान आहे. म्हणजे बघायला पण मजा येईल आणि ऐकायला पण मजा येईल अशी लावणी आहे. लावणी नृत्य महाराष्ट्रात बरेच पिढ्या चालत आलेलं नृत्य आहे. बरोबर. त्यालाच जोडून आजकाल खूप काही गोष्टी आय मीन होत असतात, वेगवेगळे इव्हेंट्स असो वगैरे वगैरे. तर मी मुद्द्यावरती येतो. म्हणजे माझी फेवरेट एक डान्सर आहे गौतमी पाटील. बरोबर. आय मीन तिच्या डान्स साठी खूप काही विरोध झाला महाराष्ट्रातून आणि सपोर्टही केला लोकांनी. तुझं काय मत आहे एक कलाकार म्हणून? म्हणजे ती सादरीकरण करते, ज्या लोकांना आवडतंय. खूप जणांना असंही असेल ना की एखादी नटी काय सादरीकरण करते एखाद्या चित्रपटात किंवा ह्यात, ते नसेल आवडत. बरोबर. तशी ही काही जणांना नसेल आवडत, काही जणांना आवडत असेल. मी खूप व्यक्तिसापेक्ष बोलतीये. बरोबर. ज्यांना आवडतंय त्यांनी घ्यावं, ज्यांना नाही आवडत आहे त्यांनी. बऱ्याच राजकारण्यांनी पण तिला सपोर्ट केलाय. अच्छा. आय मीन मी काही प्रत्यक्षात तिचं नृत्य पाहिलेलं नाहीये, त्यामुळे मला काही माहित नाही. म्हणजे पण माझं म्हणणं आहे की पाहणं तर तुमच्या हातात आहे ना. बरोबर. आणि ती ते जाहीर सादर करतेय म्हणून ते चांगलं नाही, आणि कोणीतरी ते चित्रपटात सादर करते म्हणून ते चांगलं आहे, अशी दुटप्पी भूमिका मला नाही घेता येणार. बरोबर. काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल? मस्त कॅरेक्टर आहे. मकरंद दादा आणि मी पेअर आहोत. आम्ही नवरा बायको आहोत. आणि छान आहे, एवढंच सांगू शकते मी. मी प्रेक्षकांना सांगेल 19 तारखेला थिएटर मध्ये जा, तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जा आणि नक्की ही फिल्म बघा. आणि या पॉडकास्टच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जाऊन कॉमेंट करून सांगा ही फिल्म कशी आहे. आणि माझ्यासाठी तर ही फिल्म खूप स्पेशल आहे, कारण मी होम पेज वर खेळतीये. मराठवाड्याचीच बोली आहे या चित्रपटामध्ये आणि मला मराठवाडा बुलेट म्हणतात. तर ही अशी अख्खी लोडेड गन आहे आमची मराठवाड्याची. आणि सगळे कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञ हे खूप लोक मराठवाड्याचे आहेत. आणि मी तर मराठवाड्याची मानसकन्या आहे. बरोबर. त्यामुळे आमची अशी छान मराठवाडा पॅक्ट फिल्म आहे. बरोबर. तर ही नक्की प्रेक्षकांनी ह्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं, कारण प्रेक्षकांना कायमच मी ती भाषा बोलताना त्यांना मी आवडलेले आहे आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलेलं आहे. आता तर चित्रपटाच्या माध्यमातून मी या भाषेतून तुमच्या समोर येतेय. बरोबर. तर नक्की तुम्ही पहा असं माझं प्रेक्षकांना आवाहन असणार. बरोबर. अर्थात प्राजक्ता बरेच वर्ष झाले, आय मीन तू इतक्या साऱ्या फिल्म्स केल्यात. आय मीन मला तरी असं वाटतं तू पहिल्यांदा कोणत्या तरी पॉडकास्ट मध्ये फिल्म प्रमोट करत आहे. हो. बरोबर.
आता ऐकलं पाहिजे ना आपल्यापेक्षा लहान मुलांचं. जी मुलं नवीन माध्यम हाताळतायत, ज्यांना नवीन माध्यमांची जाण आहे आणि ज्यांना माहितीये की आपल्या गोष्टी कशा पोहोचवल्या पाहिजेत, तर त्यांचं ऐकलं पाहिजे. तर आज मी तुझं ऐकून चित्रपट प्रमोट करतेय. कसं वाटतं? आय मीन एक म्हणतो ना, मी एक पत्रकार नाहीये, बरोबर, एक पॉडकास्टर म्हणून तुझ्या बरोबर पॉडकास्ट करताना मला तरी पर्सनली फार छान वाटते. पण एक असतं ना की बाबा एक इंटरव्ह्यू कोणत्या तरी स्टुडिओमध्ये जायचं किंवा एक न्यूज रूम मध्ये जाऊन इंटरव्ह्यू करणं, तर काय सांगशील आजकाल हे नवीन पॉडकास्टचं जनरेशन आलंय त्याबद्दल? छान आहे, हे अनौपचारिक आहे, छान. म्हणजे गप्पा माध्यमातून आपण उलगडत जातो एकमेकांना आणि या निमित्ताने काय म्हणतात, नवीन मुलांना आणखीन एक ही करिअरची संधी आहे आणि हे छान आहे. म्हणजे या निमित्ताने अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. अनेक पॉडकास्ट मधून जे लोकांना माहित नाहीयेत पण त्यांची कामं खूप मोठी आहेत आणि ती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तर ती लोक पोहोचली जात आहेत. तर हे छान माध्यम आहे. अरे माझ्या बरोबर पण असंच एक रिसेंटली एक अनुभव आहे की म्हणजे फुकटचे सल्ले देणारे खूप माणसं आहेत. म्हणजे अरे आकाश हे कर, अरे आकाश ते कर, मेसेज कर, कॉल कर, पण इथली रियालिटी काय ना हे आपल्यालाच माहिती असतं, बरोबर. तर काय ना, मला एक असंच एखादा XYZ माणसाचा कॉल आला. त्याचं असं म्हणणं होतं की तू ह्या माणसांना इन्व्हाइट कर, ह्या माणसांना इन्व्हाइट कर, जेणेकरून तुझे व्ह्यूज वाढतील, बरोबर. तुम्ही जर माझी पॉडकास्टची लिस्ट पाहिली ना, माझे खूप कमी व्ह्यूज आहेत, कमी सबस्क्रायबर आहेत, पण माझ्याकडे जे गेस्ट लिस्ट आहे ती लोक अशी आहेत ना की त्यांनी आपापल्या क्षेत्रात खूप मोठी कामगिरी बजावली आहे. म्हणजे जसं एक उदाहरण देतो की 1971चा जो वॉर होता त्यातले कर्नल सुरेश पाटील सर, बरोबर. परत तेलगी स्कॅमचे पुण्यातले आपले एक वकील होते मिलिंद पवार सर, बरोबर. ह्या लोकांनी खूप मोठं काम केलंय. म्हणूनच मी म्हटलं ना की तुमच्या निमित्ताने असे लोकांपर्यंत पोहोचतायत की ज्यांची कामं खूप मोठी आहेत पण लोकांना माहिती नाही. तर म्हणजे तरुण पिढी सगळ्याच गोष्टी वाईट करत नसते, अरे काही गोष्टी चांगल्या करत असते, बरोबर. फक्त आपला चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणण्याचा थोडा मोठेपणा हवा, बरोबर. एक सिमिलर प्रश्न जो मी प्रत्येक पॉडकास्ट मध्ये विचारतो की आता आपण एक मीडिया क्षेत्रात काम करतो, मीडिया क्षेत्रात खूप काही अनेक वेगवेगळे फील्ड आहेत. जसं एक उदाहरण, कॅमेरामॅन असो, डिरेक्टर असो, आर्टिस्ट म्हणून ऍक्टर म्हणून काम करत असेल कोण, मेकअप आर्टिस्ट असो, प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर ओके, पण किमान माहिती असली पाहिजे. ती त्यातलं मला ज्ञान असेल असं नाही, कारण ना आता असा काळ आहे ना, लोक माहितीला ज्ञान समजतात, अरे आणि आता ते मिळवणं खूप सोपं झालं कारण ते एका क्लिकवर आहे गुगलच्या. लोकांना वाटतं मी खूप ज्ञानी आहे. नाही, तुम्हाला खूप माहिती आहे. ज्ञानाला अनेक वर्षांची तपश्चर्या लागते, अनेक गोष्टींचा त्याग लागतो, अभ्यास लागतो. ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ज्ञानी माणूस आणि माहिती असलेला माणूस यात खूप फरक आहे, अरे. तर तो फरक जरा गेलाय असं मला वाटतं. पण त्यामुळेच मी म्हणते की माहिती असायला पाहिजे. म्हणजे काय करतायत, मेकअप कसा करतायत, काय सामान वापरलंय, किंवा ह्या व्यक्तिरेखेला का मेकअप केलेला नाहीये, किंवा साधारण एक लेन्स लावली आहे कॅमेराची एखाद्या तर आपण किती दिसणार आहोत, इतपत माहिती असणं गरजेचं आहे, रे. एवढं शिकून घेतलं पाहिजे. तर मी हा प्रश्न का विचारला, कारण बरेच वर्ष झालं मी ह्या प्रश्नाला उत्तर देत आहे लोकांना. अरे तू हे करतो, अरे तू ते करतो, अरे तू हे करतो. पण आज या पॉडकास्ट शो मध्ये मी माझ्या प्रेक्षकांना सांगेल की माझं जे ज्ञान आहे, माझा जो अभ्यास आहे, ज्यात मी शिक्षण घेतलं आहे फोटोग्राफी, बरोबर, जसं माझी करिअरची सुरुवात झाली होती 12 वर्षापूर्वी, बरोबर, त्याच गोष्टींचा मला आज इथे कुठेतरी उपयोग होतोय, बरोबर. तर काय होतं ना की माझा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की कला क्षेत्रात, मीडिया क्षेत्रात आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या पाहिजेत. आज या पॉडकास्टच्या निमित्ताने मी अजून एक गोष्ट शिकलो आहे. मी असं नाही बोलत की मी त्यात एक्सपर्ट आहे, मी व्हिडिओ एडिटिंग शिकलेलो आहे, बरोबर. तर मला असं वाटतं की कला क्षेत्रात प्रत्येक गोष्टीचा अनुभव असणं, आणि अनुभव म्हणजे काय ना, त्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. जसं तू आता सांगितलं की बाबा मी बघितलं, म्हणजे मला काय चाललंय हे माहिती असलं पाहिजे. मी जर एखादा चित्रपट करते आणि मी अभिनेत्री म्हणून काम करते, तर माझ्या आजूबाजूला जी तांत्रिक अंग आहे त्याची किमान मला माहिती असली पाहिजे, बरोबर. पॉडकास्ट मध्ये आपण जे फिल्मचं प्रमोशन करतोय, आमच्यासाठी म्हणजे द AK टॉकच्या टीमसाठी पण फार मोठी गोष्ट आहे, बरोबर. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आनंद तू कुठं पाहते? आय मीन, एक व्हॉट इज हॅपीनेस फॉर यू? मी ओके मला ना आनंद ही शोधण्याची
अवलंबून राहण्याची गोष्ट कधीच वाटत नाही आकाश. मला आनंद ही शोधण्याची किंवा अवलंबून राहण्याची गोष्ट नाही वाटत. मग माझं असं कधीच नसतं, तू पण मला ओळखतोस, की हे झालं तर मी आनंदी होईल, ते झालं तर मी आनंदी होईल, किंवा हे मिळालं तर मी आनंदी होईल. मी आनंदीच आहे, ते मिळालं तर मी अधिक आनंदी होईल. तो माझा स्थायी भावच आनंद आहे. बरोबर बरोबर. तर तो मी माझ्यात शोधते आणि मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. खूप गोष्टी ना आपल्याला घरातून शिकवल्या जात नाहीत आकाश. म्हणजे पाहुणे आले तर कसं वाघ हे शिकवते आई, पण स्वतःवर प्रेम कर हे नाही शिकवत आई. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत ना. सेल्फ लव्हच नसतं आपल्याकडे, सेल्फ एक्सेप्टन्स नसतो आपल्याकडे. बरोबर. दुसऱ्यांच्या बाबतीत खूप सोपे असलेले आपण स्वतःच्या बाबतीत खूप कठीण असतो अरे. आणि एका पॉइंट नंतर आपल्याला त्याचा माज वाटायला लागतो. बरोबर. मी ना फार स्ट्रिक्ट आहे माझ्या बाबतीत, नको राहूस. बरोबर. सोपा हो, स्वीकार गोष्टी, माणूस आहोत, चुका होणारच अर्थातच. फक्त एक चूक परत करू नका, वेगळ्या चुका करा, म्हणजे काहीतरी नवीन शिकता येईल. तर माझा आयुष्य जगण्याचा सोपा मार्ग आहे की नवीन शिका, चुका करा, वेगळ्या चुका करा, त्यातून शिका, मुळात आनंदी राहा, गोष्टी स्वीकारा, संयम ठेवा. सोप्या असतात अरे गोष्टी. मला असं वाटतं फार जगणं कठीण नाही, आपण ते कठीण करून ठेवतो, कारण आपण ग्रीडी होत जातो ना. तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. म्हणजे हे घड्याळ तुला आनंद देणार आहे का? आणि तो देणारा आनंद ते किती काळ टिकणार आहे? तू ज्या दिवशी ते आणतोस घालतोस त्या दिवशी, दुसऱ्या दिवशीपासून तुझ्यासाठी ती वस्तू असते. बरोबर. मग तो तुझा आनंद आहे का? नाही, तू तुझा आनंद आहेस. मला असं वाटतं थोडा स्वतःत आनंद शोधला पाहिजे. आणि हे काही फिलॉसॉफिकल नाही अरे, हे मी रोज जगते आणि मला असं वाटतं की ह्यातून मला आनंद मिळतो. बरोबर. अर्थातच प्राजक्ता. आणि तुम्ही ज्या क्षणी जे करत असाल ते 100% करा. बरोबर. मी ज्या वेळेला काम करते मी 100% तिथे असते. मी जेव्हा वाचते तेव्हा मी 100% तिथे असते. मी जेव्हा तुझ्याशी गप्पा मारायला येते मी 100% तिथे असते. मग तेव्हा मी माझा 40 वेळा फोन नाही पाहत. बरोबर. सो जोडलं जाणं एकमेकांशी गरजेचं आहे आणि आता हे खूप कमी होत चाललेलं आहे. म्हणजे आता गप्पा मारण्यासाठी पॉडकास्टची निर्मिती करायला लागतीये. हे खरं गमतीशीर पण आहे आणि गंभीर पण आहे. कारण गप्पा सोप्या राहिल्या नाहीये. तर त्या ज्या गोष्टी सोप्या होत्या त्या सोप्या राहू द्यात. माझं म्हणणं आहे, आपण जन्माला येताना प्रेम घेऊन येतो. बरोबर. बाळांना प्रेमाशिवाय काही कळत नाही. म्हणजे आपली मुळातली भावना प्रेम आहे, तर ती जोपासा. बरोबर. म्हणजे मला आता जसं तू हे सांगितलं आताचा मुद्दा, यातून मला एक पर्सनली एक जाणवतं की थोडे पेशन्स ठेवले पाहिजेत कुठल्याही गोष्टीसाठी हवा. मूल जन्माला यायला पण आई एक 9.5 महिने वाट पाहते, 9 महिने तरी किमान. बरोबर बरोबर. म्हणजे संयमाशिवाय नाहीये काही. आणि त्या संयमाचा काळ तुम्ही कसा घालवता हेही महत्वाचं आहे. तो तुम्ही चिडचिड करून घालवला तर त्याचा काही उपयोग नाही. तो आनंदीच असला पाहिजे. आणि म्हणून मी बाकी गोष्टी नाकारते का? म्हणजे आता अजून एक असं आलंय की असं कसं खोटं आनंदी राहायचं. मी खोटं आनंदी राहा म्हणतच नाहीये. मी चिडत नाही का? मी चिडते. मला राग येत नाही का? मला राग येतो. मला दुःख होत नाही का? मला दुःख होतं. मी सुद्धा रडते, पण याचा कालावधी कमी असतो. बरोबर. दिवस मी रडत बसले कुठल्या तरी गोष्टीसाठी असं होत नाही. कारण एका मर्यादेनंतर आपल्याला त्यातून उपाय शोधावेच लागतात. बरोबर. सो ह्या गोष्टींचा कालावधी कमी करा, एवढंच माझं म्हणणं आहे. या सगळ्या भावभावना आहेत, या सगळ्या असणार, या चिकटलेल्या आहेत आपल्याला. बरोबर बरोबर. खूप सारे रियालिटी शो पाहतोय, तुझे सिरियल असो, फिल्म्स पाहतोय, पण बऱ्याच वेळा आम्ही तुझं एक कॅरेक्टर पाहतो, ते म्हणजे एक कॉमेडी कॅरेक्टर असतं. आय मीन तुला ऑफर केलं जातं का? आय मीन तू स्वतःहून अप्रोच करते मला हे काम द्या? नाही, मी स्वतःहून कधीच कोणाला अप्रोच केलेलं नाहीये. मला कामातून काम मिळत गेलंय. आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं माझे वडील प्रोड्युसर नाहीत आकाश, त्यामुळे मला अशी सूट नाहीये ह्यातला कुठला रोल तुला करायला आवडेल. बरोबर. पण मला ही विनोदी भूमिका करायला मजा येते. मला कायम असं वाटतं की विनोद हे असं माध्यम आहे की खूप कठीण आणि खूप गंभीर गोष्टी पण खूप सहज पोहोचवता येतात लोकांपर्यंत. त्या त्यांना कळतात, त्याचा चिमटा बसतो पण त्याने रक्त येत नाही अरे. बरोबर. सो मला ही विनोदाची खूप मोठी ताकद वाटते. आणि विनोद आणि विचार त्यामुळे एकत्र माझ्या बरोबर कायम असतात. पण असं नाही उद्या मला गंभीर भूमिका आल्या तर त्या मला फारच आवडतील. म्हणजे मला मनापासून उलट काहीतरी वेगळं करायचंय. या निमित्ताने मी हे सांगतेय की मलाही वेगळं करायला मजा येणार आहे आणि मलाही वेगळं करायचंय. या विनोदाने मला महाराष्ट्रभर पोहोचवलं, मला बोलीभाषेने महाराष्ट्रभर पोहोचवलं. त्यामुळे माझं विनोदावर, वाचनावर, विचारांवर, बोलीभाषांवर प्रचंड प्रेम आहे. जसं मी पाहिलं आता की तुझ्या फिल्मचा एक पार्ट आहे राजकारण, आणि महाराष्ट्रात फार फुटाफुटीचं राजकारण सध्या चालू आहे. कसं पाहते? म्हणजे
तुला अजूनही एक प्रश्न पडलाय की बाबा मी कोणाला वोट करू? मला कठीण काळ वाटतोय आतापर्यंत मी जो काही पाहिला असेल किंवा मागच्या पिढीने जो काही पाहिला असेल त्यापैकी मला हा सगळ्यात कठीण काळ वाटतोय आणि दुखावणारा काळ वाटतोय आणि नाही आवडत आहे मला जे काही आजूबाजूला घडतंय ते आणि सामान्य माणसांना फार संभ्रमात टाकणारा हा काळ आहे. तर ह्यातून आपण तरुण जाऊ हा विश्वास मी रोज मनात ठेवते आणि तरुण जायला हवं असं मला असं वाटतं. कारण याआधी ना आकाश मतभेद होते ते कायमच असतात पण मनभेद नव्हते. गेल्या काही वर्षात मनात आपल्या भेद निर्माण झालेत, मनातून आपण लांब गेलो ह्या सगळ्या गोष्टींमुळे. नाती लांब गेलेली आहेत, मित्र लांब गेलेले आहेत, कुटुंब लांब गेलेली आहेत, नवरा बायको लांब गेलेले आहेत. सो मला हे सगळं नाही आवडत आहे. बरोबर बरोबर बरोबर. आणि देश पातळीवरती आपण पाहतोय नरेंद्र मोदी असो किंवा राहुल गांधी असो, आय मीन हे दोन चेहरे पाहिले जातात या 2024च्या इलेक्शन साठी. काय वाटतं तुला यावेळेस कोण येईल? हे आता बोलणं खूप लवकर आहे आकाश. कोण येईल कोण यावा हे मी मनात ठरवू शकते आणि ती बाजू माझी कायमच उघड असते आणि त्यासाठीच मी मतदान करते आणि म्हणूनच सांगते की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. तुम्हाला जर या संभ्रमाच्या आणि आवडत नसलेल्या काळातून बाहेर जायचं असेल तर योग्य व्यक्तीला आणि योग्य पक्षाला मतदान केलं पाहिजे. बरोबर बरोबर. मला असं वाटतं ना की अर्थात देश पातळीवरती ती लोक त्यांचं काम करत आहेत पण मला राहुल गांधींनी खूप छान हे भारत जोडोच्या माध्यमातून मला ते बघताना सुद्धा असं मन भरून येत होतं की केवढी लोक एकमेकांशी जोडली जात आहेत आणि ह्या सगळ्या म्हणजे आपण कोण आहोत, आपली जात काय आहे, आपला धर्म कोण आहे, आपण कसे दिसतो, आपण पुरुष आहोत का स्त्री आहोत का आणखी काय आहोत का, ह्या सगळ्या पलीकडे जाऊन आपण एक आहोत रे. आणि मला असं वाटतं की हेच आपण पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. काय पुढच्या पिढीला आपल्याला देता येईल तर मानवता आहे ना. काय रुजवायचं असेल तर मी माझ्या मुलीच्या मनात मानवता रुजवेन. मला ते बघून फार छान वाटत होतं की सगळी लोक इतक्या मोठ्या संख्येने वेगवेगळ्या क्षेत्रातली तळागाळातली एकत्र येत आहेत आणि एकमेकांची जोडली जात आहेत. राजकारण आणि विकास काम याची एक व्याख्या फार सिमिलर म्हटली जाते बरोबर. तर तू कसं पाहते की एक म्हणजे एक राजकारण्याने जर त्याच्या वॉर्ड मध्ये किंवा विभागात जर विकास केला असेल तर अर्थातच त्याला मतदान केलं पाहिजे बरोबर बरोबर. पण काही कॅन्डिडेट अशा आहेत की जे कामही नाही करत पण ते आज इलेक्शनला उभे आहेत. कसं पाहते तू? लोकांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणूनच लोकांनी मतदान करताना अभ्यास केला पाहिजे असं माझं थोडं म्हणणं आहे. म्हणजे राजकारण म्हणजे फक्त मतदान का तर नाही, त्या पलीकडे जाऊन खूप आहे. आणि माझा काय राजकारणाशी संबंध नाही, तुमचा रोजच्या आयुष्यात राजकारणाशी संबंध आहे. ते ठरवणार आहे फायनली पिकांचे भाव काय असणार आहेत, ते ठरवणार आहेत गॅस सिलेंडरचे भाव वाढणार आहेत की नाही, ते ठरवणार आहे पेट्रोलच्या किमती काय असणार आहेत. म्हणजे ह्या तर रोजच्या आयुष्याशी निगडीत आहेत ना. बाकी तर मोठ्या गोष्टी मी बोलतच नाहीये. पण अन्नधान्य, वाहन, प्रवास ह्या गोष्टी तर रोजच्या आयुष्याशी तुझ्या माझ्या निगडीत आहेत ना. तर मग ह्या कोणी कशा दिल्यात काही वर्षात ह्याचा विचार करावा सामान्य माणसाने आणि त्या पद्धतीने मतदान करावं या मताची मी आहे. द एके टॉक या मराठी पॉडकास्ट साठी फार एक स्पेशल दिवस म्हणता येईल कारण एका फिल्मचं प्रमोशन आज आपल्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये होत आहे. तर फार मोठी गोष्ट आहे पॉडकास्ट शो साठी पण आणि तुझ्या फिल्मसाठी आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद या शो मध्ये आल्याबद्दल. मलाही खूप छान वाटतंय कारण आपण खूप दिवस गप्पांना भेटलो नव्हतो तर आपल्या गप्पाही झाल्या, आपले वेगवेगळे विषयही झाले. त्यानिमित्ताने मला एके टॉक मध्ये बोलता आलं आणि तू एका वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळालंस खूप जवळून. मला इथे येऊन खूप आनंद झाला. शेवटची महत्वाची गोष्ट 19 तारखेला माझा चित्रपट येतोय आकाश आणि नक्की सगळेजण तो चित्रपट गृहात जाऊन पाहणार आहेत. धन्यवाद प्राजक्ता आल्याबद्दल. थँक्यू.